Hello friends, welcome back to my channel. Myself Amol Chavan and I'm here to guide you throughout your engineering admission process for the academic year 2024-25. CET सेलने ज्याप्रमाणे 14 जुलै ही तारीख दिली होती त्याप्रमाणे त्यांनी काल रात्री 12 वाजल्यापासून साइट ओपन केलेली आहे रजिस्ट्रेशनसाठी. ठीक आहे, आणि मी ते दाखवणार आहे की त्यांनी काय केले, काय काय चेंजेस झालेत वेबसाईटमध्ये वगैरे. पण आता ते पेज ओपन होत आहे आणि तुम्ही रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट करू शकता असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. पण फॉर्म भरताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. काही मुलं बऱ्याच चुका करतात आणि त्या पुन्हा रेक्टिफाय करत बसण्यात आपला वेळ फुकट घालवतात. तर फॉर्म भरण्याचा जो योग्य मार्ग आहे किंवा काही स्टेप्स आहेत, ठीक आहे, ज्या तुम्ही फॉलो केल्या पाहिजे ते मी इथे डिस्कस करणार आहे, जेणेकरून तुमचा जो रजिस्ट्रेशन फॉर्म आहे तो व्यवस्थित भरला गेला पाहिजे. त्यामध्ये काही चुका होता कामा नयेत आणि पुढे जर चुका झाल्या तर त्याचा त्रास होऊ नये. ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की CET सेलने रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट केली तर त्या वेबसाईटवरती काय काय अपडेट झाले आहेत आणि अजून काय काय असणं अपेक्षित आहे. रजिस्ट्रेशन प्रोसेस आजच तुम्ही करायचं आहे की थोडं थांबू शकता, ठीक आहे, यावरती पण आपण डिस्कस करू. सेकंड थिंग, योग्य स्टेप्स काय आहेत फॉर्म भरण्याच्या त्या पण आपण पाहून घेऊ आणि त्यानंतर कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या आपण अवॉइड केल्या पाहिजेत फॉर्म भरताना, ठीक आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला पुढे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर ह्या 2-3 गोष्टी ज्या आहेत त्या आज मी इथे डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. जर तुम्ही चॅनलला नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब दिस चॅनल टू गेट द ऑल नोटिफिकेशन्स अँड अपडेट्स अबाउट इंजिनिअरिंग ॲडमिशन प्रोसेस. आणि व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या अगोदर आय वॉन्ट टू रिअली थँक ईच अँड एव्हरीवन. तुम्हा लोकांनी खूप सपोर्ट केला आहे. तुम्ही माझे व्हिडिओ पाहतात, ते शेअर करत आहात आणि कमेंट करून मला चांगला रिस्पॉन्स पण देत आहात. सो आय रिअली वॉन्ट टू थँक ईच अँड एव्हरीवन फॉर द सपोर्ट. तर अजिबात वेळ वाया न घालवता आता आपण रजिस्ट्रेशन प्रोसेस जी आहे ती पाहू. तर पहिले आपण CET सेलवरती जाऊ. CET सेलची जी वेबसाईट आहे मी तुम्हाला कायम सांगितलेलं आहे की तीच वेबसाईट तुम्ही फॉलो करायची. सिम्पली टाईप CET सेल. आजपर्यंत आपण पाहिलं तर CET सेल ओपन होत होती. ॲडमिशन टॅबमध्ये गेल्यानंतर पुढे काही होत नव्हतं BA and BTech. पण आज आपण आता पाहू शकतो तर ही जी टॅब आहे ती आता त्यांनी स्टार्ट करून दिली. तुम्ही इथे पाहू शकता दिस इज न्यू. ठीक आहे, इथे BE BTechच्या समोर आता न्यू आलं आहे. सो इफ यू क्लिक ऑन दिस नाव इट इज डिरेक्टली टेकिंग टू द FE 2024, जे मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत होतो. मी कायम सर्च करताना काय करायचो आतापर्यंत FE 2023, FE 2022. तर आता हा जो वेब पेज आहे तो ओपन झालेला आहे. ठीक आहे, आता इथे तुम्ही पाहू शकता द अकॅडमिक इयर 2024-25 तर आलेलं आहे इथे. ठीक आहे, दोन्ही टॅब ओपन झालेले आहेत, न्यू रजिस्ट्रेशन आणि ऑलरेडी रजिस्टर्ड. आता पहिले याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर पहिले ते इथे पासवर्ड विचारत होते. ठीक आहे, टेस्टिंग फेजमध्ये होतं. तर आता ते काय करतात, हॅव यू अपियर्ड फॉर द PCM वगैरे वगैरे, ते आपण पुढे बघू कसं करायचं वगैरे. ठीक आहे, सो नाव तर ह्या टॅब आता ओपन झालेल्या आहेत. आता इथे जर तुम्ही पाहाल तर त्यांनी इन्फॉर्मेशन ब्रॉशर फॉर अकॅडमिक इयर 2024-25 अपलोड केलेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला तेच सांगत होतो की जेव्हा पण तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस स्टार्ट होईल तर तुम्हाला त्यांनी इन्फॉर्मेशन ब्रोशर प्रोव्हाइड केलेलं असेल. आणि हे इन्फॉर्मेशन ब्रोशर जे आपण पहिल्यापासून पाहत होतो, जसं मी MCAच्या टॅबमधून डाउनलोड केलं होतं किंवा ME MTechच्या टॅबमधून डाउनलोड केलं होतं, तर सिमिलर काइंड ऑफ अ ब्रॉशर आहे. तुम्ही एकदा ते पाहू शकता. ओके, आत्ता राहिला काय विषय आहे की रजिस्ट्रेशन तर दिलेलं आहे त्यांनी, इथे ॲक्टिव्हिटी पण दिल्या आहेत आणि स्पेसिफाईड शेड्यूल पण दिलं आहे. ॲक्टिव्हिटी काय काय करायच्या आहेत आणि कोणकोणत्या डेटच्या स्पॅनमध्ये करायचं ते पण त्यांनी इथे दिलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता की त्यांनी आता काय सांगितलं आहे बघा. फर्स्ट स्टेप, हवं तर आपण एंटायर शेड्यूल ओपन करू. क्लिक हिअर फॉर एंटायर शेड्यूल. तर तुम्ही इथे क्लिक कराल तर एक प्रॉपर तुम्हाला कंप्लीट शेड्यूल दिसून येईल इथे. ठीक आहे, सो आता इथे बघा त्यांनी म्हटलं शेड्यूल ऑफ ॲक्टिव्हिटीज फॉर ॲडमिशन टू फर्स्ट इयर अंडर ग्रॅज्युएट टेक्निकल कोर्सेस इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी 4 years अँड मास्टर्स ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इंटिग्रेटेड 5 years ॲडमिशन अकॅडमिक इयर 2024-25. ओके, तर हे काय दिलं आहे, शेड्यूल ऑफ ॲक्टिव्हिटीज आहे. कोणासाठी आहे तर जे टेक्निकल कोर्सेस आहेत इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी 4 वर्षाचं आणि मास्टर ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी 5 वर्षाचं इंटिग्रेटेड असेल तर त्याच्यासाठी हे शेड्यूल दिलेलं आहे. आता आपण पाहू शकतो इथे की ॲक्टिव्हिटी पहिली जी आहे ती बघा काय आहे, ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन. ओके, ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय द कॅन्डिडेट फॉर ॲडमिशन ऑन वेबसाईट. म्हणजे काय करायचं, तुम्ही एक तर रजिस्टर्ड करायचं. रजिस्टर म्हणजे काय, साधं जसं तुम्ही Gmailचं अकाउंट ओपन करता तसंच आहे. ठीक आहे, फक्त इथे तुम्ही जेव्हा रजिस्ट्रेशन करता तेव्हा तुमचे सगळे जे डेटा असतो तो CETच्या आधीचं, म्हणजे तुम्ही जे CET एक्झाम दिलेली असेल किंवा JEE एक्झाम दिलेली असेल तर त्यावरून डेटा फेच होतो तुमचा.
ठीक आहे, आणि त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. सो ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन, तो रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि डॉक्युमेंट्स पण सेम टाईम अपलोड करायचे. ते कुठे करायचे, कसे करायचे हे पण मी तुम्हाला सांगेन. पण त्याची डेट त्यांनी काय दिली, 14 जुलै, म्हणजे आजपासून ते 24 जुलैपर्यंत. सो इनफ टाईम आहे, 10 दिवस म्हणजे खूप झाले ह्या प्रोसेसला. हे जर तुम्ही ठरवलं तर एका दिवसात पूर्ण कंप्लीट करू शकता, अगदी स्क्रुटिनी सेंटरमध्ये जाऊन वगैरे सगळे चेक करून, ठीक आहे. सो काही खूप मोठं आणि डिफिकल्ट काम आहे असं काही नाही आहे. आपल्याला केअर काय घ्यायची की ते काम योग्य झालं पाहिजे, त्यामध्ये कुठलीही चूक असता कामा नये. ओके, नाहीतर हे काम खूपच छोटंसं आहे. म्हणजे तुम्ही अख्खी प्रोसेस जी आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन, अपलोड, डॉक्युमेंट करणे आणि त्यानंतर स्क्रुटिनी सेंटरमध्ये आयदर ई स्क्रुटिनी और फिजिकली तुम्ही जाऊन चेक करून घेणे, हे एक दिवसाचंच काम आहे, त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. ठीक आहे. सो हे त्यांनी दिलं आहे 14 ते 24. इथे त्यांनी ॲस्ट्रिक मार्क केलेला आहे. ठीक आहे. सो ते डेटसाठी वगैरे असेल. आणि त्यांनी नोट, कॅन्डिडेट ऑप्टिंग फॉर महाराष्ट्र प्लस AI कॅन्डिडेचर ॲज वेल ॲज NRI, POI, OCI, CIWG हे वेगवेगळे कोटाज आहेत, जसे मी ऑलरेडी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर शल अप्लाय सेपरेटली फॉर ईच टाईप. आता शल अप्लाय सेपरेटली फॉर ईच टाईप म्हणजे काय, तुम्हाला वेगवेगळं रजिस्ट्रेशन नाही करायचं आहे. रजिस्ट्रेशन तुमचं एकच होईल, त्याच्यामध्ये वेगवेगळे टॅब येणार, ते मी तुम्हाला पुढे दाखवेन की कसं असतं, काय असतं. म्हणजे तुम्ही MHCET दिली का तर येस, JEE दिली का तर येस, त्यानंतर तुम्ही NRI आहात का तर येस नो, असे दोन्ही ऑप्शन्स असतात, ते आपण पाहायचे डिटेलमध्ये कसं भरायचं आहे ते. ठीक आहे. आता त्यांनी पुढे जो दुसरा पॉईंट आहे इथे तुम्ही पाहू शकता, तर इथे त्यांनी काय म्हटलं बघा, डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ॲडमिशन बाय ऑनलाईन मोड. ठीक आहे. म्हणजे हा जो आता टॅब आपण वाचतो पहिला, तर तो कायसाठी आहे, ऑनलाईन मोडसाठी आहे. स्क्रुटिनी म्हणजे तुम्ही जे आता रजिस्ट्रेशन कराल, त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड कराल, तर ते तुम्ही बरोबर केले आहेत की नाही केले, की त्यामध्ये काही एरर्स आहेत, हे चेक कुठे होतं, तर स्क्रुटिनी सेंटर, SCs ऑलरेडी डिफाईन केलेत. मी तुम्हाला दाखवतो वेबसाईटवरती. तुमच्या जवळचं स्क्रुटिनी सेंटर कुठलं असेल हे पण तुम्ही पाहू शकता. तर ते कुठे पाहायचं ते पण सांगतो, हवं तर आता लगेच पाहून घेऊ आपण. ही जी वेबसाईट आहे, ठीक आहे, BE बेटे, इथे तुम्ही आला तर हे बघा, यांनी इथे दिलेलं आहे स्क्रुटिनी सेंटर लिस्ट. ओके. तर इथे सगळे स्क्रुटिनी सेंटर आहेत, म्हणजे जर तुम्हाला फिजिकली जायचं असेल तर तुम्ही इथे जाऊ शकता. आता इथे तुम्ही जर पाहाल तर ही सगळी मुंबईची कॉलेजेस वगैरे म्हणजे सगळीकडे आहे. ठीक आहे. आता मी जर यातलं एखादं एक्झाम्पल घ्यायचं झालं, ठीक आहे, मी शक्यतो आता पुण्यातलं घेतो, कारण मी पुण्यात आहे म्हणून. ओके. आता इथे जर मी म्हटलं तर इथे बघा त्यांनी दिलेले आहेत गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ओके. तर हे बघा, यांनी आता इथे JSPMचं दिलं आहे, जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे. ठीक आहे. कुठे आहे हे, हडपसरला आहे, हांडेवाडी रोडला आहे. ठीक आहे. तुम्ही होतं MIT अकॅडमी आळंदीला जाऊ शकता. जर तुम्ही वडगावच्या साईडला असाल, म्हणजे सिंहगड रोड वगैरे, सिंहगड कॉलेज त्यांनी दिलेलं आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्ही म्हणत असाल की तुम्हाला कोंडव्यामध्ये वगैरे पाहिजे असेल तर सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग दिलेलं आहे. लोणावळ्यात असाल तर तुम्ही सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी दिलेलं आहे. इथे पिसोळीसाठी KJS दिलेलं आहे. आणि असे म्हणजे हे तुम्ही तुमच्या जवळचं जे आहे ते तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. सर्व स्क्रुटिनी सेंटर्सची लिस्ट इथे दिलेली आहे, तर ती तुम्ही इथून पाहू शकता. आता आपण येऊ शेड्यूलकडे. तर आता पहिला जो पॉईंट आहे त्यांचा, ठीक आहे, इथे त्यांनी मेन्शन केलेलं आहे की इथे त्यांनी मेन्शन केलं आहे बघा, ॲडमिशन बाय ऑनलाईन मोड. ठीक आहे. सो आपण ई स्क्रुटिनी म्हणू शकतो त्याला. तर त्यामध्ये काय बघा, बाय महाराष्ट्र स्टेट ऑल इंडिया कॅन्डिडेट शल फिल ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म अँड अपलोड द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स फ्रॉम द एनी कम्प्युटर कनेक्टेड टू द इंटरनेट फ्रॉम एनीवेअर. म्हणजे काय करा की तुम्ही घरी बसून किंवा कुठेही, ठीक आहे, कोणाचं तरी मार्गदर्शन घेऊन एक फॉर्म जो असेल तो घरी बसून तुम्ही तुमच्या कम्प्युटर लॅपटॉपवरून भरा, तिथूनच डॉक्युमेंट्स अपलोड करून द्या. ठीक आहे. आता पुढे काय होतं त्यांनी, प्रोसेस फॉर ई स्क्रुटिनी. म्हणजे आता ई स्क्रुटिनी काय आहे, आणि हे बघा इथे लिहिले प्रोसेस फॉर फिजिकल स्क्रुटिनी. हे दोन्ही डिफरन्स आहेत. ई स्क्रुटिनीमध्ये काय होतं बघा, सच कॅन्डिडेट शल फिल ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म अँड स्कॅन ओरिजिनल डॉक्युमेंट अँड अपलोड द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स फ्रॉम एनी कम्प्युटर स्मार्टफोन कनेक्टेड टू द इंटरनेट फ्रॉम एनीवेअर. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की याच्यामध्ये ही ई स्क्रुटिनी जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा ती प्रोसेस तुम्हाला कंप्लीट करायची आहे. ठीक आहे. घरी बसून कंप्लीट करायची आहे. आता काय करायचं आहे त्याच्यामध्ये, तर साधी सोपी गोष्ट आहे, रजिस्ट्रेशन करा. डॉक्युमेंट जे काही मी तुम्हाला पहिल्या दिवसात सांगतो की ते व्यवस्थित स्कॅन करा. ते स्कॅन करण्यासाठी काय ते कुठे जायची गरज नाही आहे, कुठल्या झेरॉक्स सेंटरमध्ये किंवा सायबर कॅफेमध्ये कुठे काही जायची गरज नाही आहे. घरी बसा, तुमच्या हातात चांगला स्मार्टफोन आहे, त्यामध्ये फक्त डॉक स्कॅनर
ठीक आहे. हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्यातून स्कॅन करून घ्या. स्कॅनिंग एवढं पाहिजे की त्यामधल्या सगळ्या गोष्टी क्लिअरली विजिबल असल्या पाहिजे, एवढंच असतं. ठीक आहे. काही खूप हाय क्वालिटी पाहिजे असा काही विषय नाही आहे, पण जेव्हा पण तुम्ही स्कॅन कराल तर त्याच्यातल्या सर्व गोष्टी तुम्हाला सहजरित्या वाचता आल्या पाहिजेत. ठीक आहे. तर हे पहिले करा. दुसरं त्यांनी काय केलं, सच कॅन्डिडेट नीड नॉट हॅव टू विजिट ई स्क्रुटिनी सेंटर फॉर व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म. म्हणजे आता इथे तुम्ही जर घरून सगळं केलं, ई स्क्रुटिनी ऑप्शन सिलेक्ट केला, तो कसा सिलेक्ट करायचा हे आपण नंतर पाहू. ठीक आहे. पण तो ऑप्शन जर तुम्ही सिलेक्ट केला तर मग तुम्हाला कुठे जायची गरज नाही. ठीक आहे. हा सगळा ऑनलाईन मोड होईल चेकिंगचा. ओके. तुम्हाला कुठेच जायची गरज नाही आहे. तुम्ही फक्त रेग्युलरली लॉग इन करून चेक करायचं की जर त्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल. हे बस ई स्क्रुटिनीमध्ये आम्ही पण काम केलेलं आहे. काय असतं, कॅन्डिडेट तिकडून रजिस्ट्रेशन करतो, अपलोड करतो डॉक्युमेंट आणि ते आमच्याकडे येतात. मग ते आम्ही ऑनलाईन ओपन करतो, त्यांनी स्कॅन केलेलं कॉपीज चेक करतो, त्याचे 10th 12th सर्व डॉक्युमेंट जे मी लिस्ट ऑलरेडी अपलोड केली ती सगळी आम्ही ॲज पर त्याचं कॅन्डिडेचर टाईप, कॅटेगरी टाईप, ओके, आणि जर हवं असेल तर इन्कम सर्टिफिकेट वगैरे यावरून आपण चेक करत असतो. त्यामध्ये जर काही त्रुटी आढळल्या तर तिथेच रिप्लाय म्हणून ऑप्शन असतो, त्यावरती आम्ही त्या कॅन्डिडेटला रिप्लाय करतो. ओके. मग असा रिप्लाय जर तुम्हाला आला आणि तो तुम्हाला कधी समजेल तर तुम्ही तो रेग्युलरली ते लॉग इन करून चेक करायचं. ठीक आहे. आणि तुमचं जर सक्सेसफुली जर त्यांनी तिकडून कंप्लीट करून दिलं तर तुम्हाला तिथे पण दिसून येतं की तुमचं जे चेकिंग आहे, ठीक आहे, तर ते व्हेरीफाईड झालेलं आहे. ओके. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत त्या हळूहळू तुम्हाला समजतील, पण लक्षात ठेवा की तुम्हाला कुठे जायची गरज नाही. सो फर्स्ट रजिस्ट्रेशन करा, सगळे डॉक्युमेंट्स अपलोड करा, व्यवस्थित अपलोड करा सो दॅट वन कॅन इझिली रीड द डॉक्युमेंट्स. त्यानंतर तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे, घरी बसा, सगळे काही प्रोसेस कंप्लीट होईल. त्यानंतर ड्युरिंग ई स्क्रुटिनी ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म ऑफ सच कॅन्डिडेट, म्हणजे आता याच्यामध्ये जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन रजिस्टर करता मग त्याच्या दरम्यान काय होतं, जोपर्यंत ते व्हेरीफाय होत नाही, कन्फर्म होत नाही तोपर्यंत, इफ नो एरर इज फाउंड द स्टेटस ऑफ व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ द ॲप्लिकेशन फॉर्म शेल बी अवेलेबल इन कॅन्डिडेट्स लॉग इन अलॉंग विथ द रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट. हे महत्त्वाचं आहे, रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट हे तुम्हाला प्रोड्यूस करावं लागतं ॲडमिशनच्या वेळी. ठीक आहे. सो त्यामध्ये जर काही एरर नसेल तर तिकडून तो कन्फर्म होऊन जातो आणि ऑटोमॅटिकली ही रिसिप्ट तुमच्या लॉग इनमध्ये जनरेट होते. ती तुम्हाला एक प्रिंट काढून ठेवायची आहे. ठीक आहे. कारण ती ॲडमिशनला लागणार आहे तुम्हाला. त्यानंतर काय, इफ एरर इज फाउंड द डिटेल्स ऑफ द एरर शेल बी इंटिमेटेड टू कॅन्डिडेट्स बाय रिव्हर्टिंग बॅक हिज ऑर हर ॲप्लिकेशन फॉर इट्स रेक्टिफिकेशन थ्रू कॅन्डिडेट्स लॉग इन. म्हणजे तुम्हाला तेच सांगितलं, जर एरर आला तर ते तुम्हाला इन्फॉर्म करतील थ्रू युअर लॉग इन. ते तुम्ही चेक करायचं आणि काय एरर असेल तो पुन्हा डॉक्युमेंट्स अपलोड करा किंवा काही असेल. ठीक आहे. तर त्याच्यावरती तुम्ही त्यांच्याशी कम्युनिकेशन करू शकता. ओके. ठीक आहे. कॅन्डिडेट शेल एडिट द रिव्हर्टेड ॲप्लिकेशन फॉर्म अँड रिसबमिट द ॲप्लिकेशन फॉर ई स्क्रुटिनी थ्रू हिज ऑर हर लॉग इन. म्हणजे जे काही त्यांनी एरर काढले असेल ते रेक्टिफाय करा. ठीक आहे. आणि पुन्हा तुमचा जो ॲप्लिकेशन आहे आणि इथे म्हटलेलं आहे रिसबमिट करायचा आहे. ओके. ठीक आहे. सो या गोष्टी कशामध्ये येतात तर ई स्क्रुटिनीमध्ये येतात. आता आपण फिजिकल मोडमध्ये जाऊ. सो जेव्हा मी फिजिकल मोड म्हणतो तर फिजिकल मोडमध्ये काय असतं बघा, प्रोसेस फॉर फिजिकल स्क्रुटिनी मोड. ठीक आहे. मग आता इथे तुमच्याकडे जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करता त्यावेळी तुम्हाला दोन्ही ऑप्शन येतात, ई स्क्रुटिनी और फिजिकल मोड. ठीक आहे. तर तुम्ही जर फिजिकल मोड सिलेक्ट केला तर त्यांनी काय म्हटलंय बघा, सच कॅन्डिडेट शेल विजिट द फॅसिलिटेशन सेंटर ऑनलाईन सिलेक्टेड बाय हिमसेल्फ और हरसेल्फ अलॉंग विथ द रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स ॲज पर द अलॉटेड टाइम स्लॉट फॉर ऑनलाईन फिलिंग, स्कॅनिंग अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म. म्हणजे काय होतं, तुम्ही एक स्क्रुटिनी सेंटर सिलेक्ट करता, सिलेक्ट केल्यानंतर तिथे टाईम स्लॉट्स येतात. ठीक आहे. मॉर्निंग असेल, आफ्टरनून असेल, काही कॉलेजेस 1 हारचे करतात, काही कॉलेजेस 2 हारचे स्लॉट करतात. मग त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करा. काही कॉलेजमध्ये मॉर्निंग देतात, इव्हनिंग देतात. ओके. ठीक आहे. सो त्यानुसार तुम्ही स्लॉट सिलेक्ट करायचा आहे आणि त्या स्लॉटला तिथे जायचं आहे. म्हणजे काय, तुमचा वेळही वाचतो. ठीक आहे. आणि तिथेही गर्दी होत नाही. सो एक चांगली गोष्ट आहे की ते स्लॉट्स देत आहेत. सो अकॉर्डिंगली यू हॅव टू सिलेक्ट द स्लॉट आणि तिथे जायचं आहे. त्यानंतर आफ्टर व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म FC शेल इश्यू द रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट. आता ई स्क्रुटिनीमध्ये डिरेक्टली तुमच्या लॉग इनमध्ये ती जनरेट होत होती. इथे काय होतं की ते तुम्हाला हार्ड कॉपी देतात आणि त्याच्यावरती त्यांचा स्टॅम्प असतो FC सेंटरचा. ओके. तर हे तुम्हाला भेटणार कधी, वन्स यू व्हेरीफाईड अँड कन्फर्म द ॲप्लिकेशन फॉर्म ॲट द SC. ओके. ठीक आहे. आता NRI, PIO, OCI, CIWG, FN हा जो कोट आहे, ठीक आहे, त्यांच्यासाठी त्यांनी काय म्हटलंय बघा, हे नीट वाचून घ्या. जे पण NRI, PIO, OCI, CIWG, FN अँड युनियन टेरिटरी ऑफ जम्मू अँड काश्मीर अँड युनियन टेरिटरी ऑफ लडाख मायग्रंट कॅन्डिडेट्स, ह्या लोकांनी नीट हे वाचून घ्या. ठीक आहे. त्यांच्यासाठी हवं तर मी हिंदीमध्ये हा पॉइंट क्लियर करतो. सी, उन्होंने ये मेंशन किया है कि
Candidates should send the print of online filled and submitted application form and copy of uploaded documents by hand or speed post courier for verification and confirmation to director. ये जो है ना, ये आपको ध्यान में रखना है. Try to understand this. डायरेक्टर सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजीनियरिंग SPC. ओके ठीक है, ये कहाँ पे, अंधेरी वेस्ट में. तो आपको क्या करना है, जो कुछ भी ठीक है, जो आपने ऑनलाइन फॉर्म भरा है तो उसका प्रिंट ऑफ ऑनलाइन फील्ड एंड सबमिटेड एप्लीकेशन फॉर्म, जो एप्लीकेशन फॉर्म आप ऑनलाइन भरोगे ठीक है, उसका प्रिंट लेना है. एंड कॉपी ऑफ अपलोडेड डॉक्यूमेंट्स, मतलब आपने जो रजिस्ट्रेशन के टाइम जो भी डॉक्यूमेंट्स अपलोड किए उस सब का एक फोटोकॉपी निकालना है. ठीक है, कॉपी ऑफ अपलोड डॉक्यूमेंट्स बाय हैंड और स्पीड पोस्ट और कुरियर. ठीक है, कहाँ पे भेजना है, तो सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजीनियरिंग SPC. ठीक है, वो अंधेरी में है. तो यहाँ पे अगर पॉसिबल है तो बाय हैंड ही जाओ और वहाँ पे ही प्रोसेस कंप्लीट कर लो इंस्टेड ऑफ सेंडिंग इट बाय कुरियर. तो आप भी कंफर्म हो जाओगे और उसी दिन आपका काम हो जाएगा. तो यहाँ पे जो कैंडिडेट्स है फ्रॉम द NRI, PIO, OCI, CIWG, FNI, जम्मू कश्मीर और लद्दाख माइग्रेंट कैंडिडेट्स, तो ये चीज़ आपको ध्यान में रखनी है. दिस इज वेरी मच इंपॉर्टेंट फॉर ऑल दोज कैंडिडेट्स. आपको SPC जाना है. ठीक है, देयर इज नो अदर सेंटर फॉर यू पीपल. ठीक है, सब डॉक्युमेंट्स रेडी रखो अँड गो टू द SPC इन द गिवन टाइम स्पॅन. आता यामध्ये जी पुढची स्टेप आहे, ठीक आहे, तर फॅसिलिटी ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म फॉर ॲडमिशन टू सीट्स अदर दॅन द कॅप सीट्स, म्हणजे नॉन कॅप सीट, म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेसमध्ये ज्या पण सीट्स येत नाही, ठीक आहे, shall be continued till cut off date for all types of admission for the academic year 2024-25 up to 5 PM. म्हणजे कॅप मधल्या सीट सोडल्या तर कुठल्याही सीट असो, ठीक आहे, तर त्यांचं जे आहे, ठीक आहे, जे काही रजिस्ट्रेशन अँड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन, हे कट ऑफ डेट म्हणजे आता समजा त्यांनी सांगितलं की जी काही ॲडमिशन्स असतील, ठीक आहे, मग कुठलीही असो, कुठल्याही इंजिनिअरिंग रिलेटेड ॲडमिशन असो, आणि ती जर 30 ऑगस्टला संपणार आहेत, 30 ऑगस्टला संपणार आहेत, तर त्या डेटला संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे तुमचं काय म्हणतात ते रजिस्ट्रेशन, डॉक्युमेंट्स अँड कन्फर्मेशन होईल. कोणाचं, तर नॉन कॅप सीट्सचं. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, ॲप्लिकेशन रजिस्टर्ड आफ्टर 24 जुलै 2024 शॅल बी कन्सिडर्ड ओनली फॉर नॉन कॅप सीट. आता हे का महत्वाचं आहे, ते बघा इथे नीट लक्ष द्या तुम्ही. यांनी इथे डेट किती दिली बघा, 24. कशासाठी, रजिस्ट्रेशनसाठी आणि रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी. ठीक आहे, ही दिली त्यांनी 24 दिली. मग आता तुम्ही इथे पहा, त्यांनी काय म्हटलंय की जर ॲप्लिकेशन रजिस्टर्ड आफ्टर 24 जुलै शॅल बी कन्सिडर्ड ओनली फॉर नॉन कॅप सीट्स. हे तुम्ही नीट लक्ष द्या इथे. तर हे काही करून जी प्रोसेस असेल तुमची, तर हे तुम्ही इथे नीट लक्ष द्या. नॉन कॅप सीट्स साठी तो कन्सिडर होईल जर तुम्ही 24 तारीख नंतर फॉर्म भरला तर. त्यामुळे 10 दिवस दिलेत, पण पहिले 2 दिवस तुम्ही नीट ॲनालाइज करा, समजून घ्या. आणि का मी 2 दिवस सांगतो ते पण तुम्हाला सांगतो, ठीक आहे, पुढे. पण हे समजून घ्या की त्यांनी 10 दिवस दिलेले आहेत तुम्हाला. ओके, पण म्हणून काय आपण 23 किंवा 24 तारीखला भरायला नाही जायचं. ओके, ठीक आहे, आज 14 आहे, तुम्ही हवं तर वेळ घ्या 15-16 पर्यंत, पण 17 तारीखला ही प्रोसेस स्टार्ट करायची आणि एनी हाऊ ती बिफोर 20 कंप्लीट करून टाकायची आहे. 20च्या पुढे अजिबात जायचं नाहीये. ठीक आहे, आता इथे बघा त्यांनी काय म्हटलंय, जर तुम्ही 24 पर्यंत रजिस्ट्रेशन नाही केलं तर तुम्ही नॉन कॅपला, म्हणजे तुम्ही कॅप राऊंडलाच एलिजिबल नाही आहेत इन शॉर्ट. ठीक आहे, ॲप्लिकेशन्स कन्फर्म बाय स्क्रुटिनी सेंटर फॅसिलिटेशन सेंटर आफ्टर 25th शॅल बी कन्सिडर ओनली फॉर नॉन कॅप सीट. म्हणजे जर तुम्ही रजिस्ट्रेशन 24 नंतर केलं असेल, ठीक आहे, तर ऑफकोर्स तुमचं जे कन्फर्मेशन असेल हे 24 नंतरच होणार आहे. म्हणजे काय, तुम्ही फक्त नॉन कॅपसाठी अवेलेबल आहात. ठीक आहे, सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेससाठी तुम्ही अवेलेबल नाही होणार. पुढे काय म्हणाले बघा, त्यांनी 3rd पॉईंट दिलाय, डिस्प्ले ऑफ द प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. ठीक आहे, मग आता जे तुम्ही रजिस्ट्रेशन केलंय, तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केले, त्यानुसार तुमचा मेरिट लिस्ट जनरेट होईल आणि तो महत्त्वाचा आहे. ठीक आहे, त्यावरूनच नंतर तुम्हाला क्लिअर आयडिया येईल की तुम्ही कुठल्या कॉलेजेससाठी अप्लाय करू शकता, म्हणजे तुमच्या रेंजमध्ये कुठली कॉलेजेस आहे हे तुम्हाला मेरिट नंबर जनरेट झाल्यानंतर जास्त क्लिअर आयडिया येईल. ठीक आहे, नाव याच्यासाठी त्यांनी काय सांगितलं आहे, तर 27 तारीखला मोस्ट प्रोबेबली ती डेट येईल. ठीक आहे, पण ह्या डेट पुढे मागे थोडा होत असतात, तर तुम्ही कायम अपडेट्स घेत राहा. ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, मी तुम्हाला प्रत्येक गोष्टीची अपडेट देत राहीन. ह्या डेट्स त्यांनी दिलेल्या आहेत, पण आम्ही आता मागची 10 वर्ष पाहतोय, तर ह्या डेट्स पुढे मागे होत असतात. ठीक आहे, तर त्यामुळे कायम अपडेटेड राहा जोपर्यंत तुम्ही ॲडमिशन कन्फर्मेशन करत नाही. ओके, ठीक आहे, जोपर्यंत तुमचं फायनल ॲडमिशन तुम्ही घेत नाही. नाव 4th पॉईंट, सबमिशन ऑफ ग्रीव्हन्सेस इफ एनी. म्हणजे आता प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली, ठीक आहे,
पण जर काही असेल तर तुम्हाला पुन्हा एक ते टाइम स्पॅन देतील. आता तो काय म्हणतात ते 27ला जर केलं तर 28 ते 30 म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला 3 दिवस देतात ते 28, 29, 30 जुलै. कायसाठी देतात तर बघा, कॅन्डिडेट शेल रेज द ग्रीवन्स अबाउट करेक्शन रिक्वायर्ड इन द डेटा डिस्प्लेड इन प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट थ्रू हिज ऑर हर लॉग इन. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जर काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये तिथे टॅब असतो ग्रीवन्स रेज करायचा, तो मी तुम्हाला दाखवेन. तर तुम्ही तिथून तो ग्रीवन्स रेज करायचा, तिथे जे काय असेल ते लिहायचं आहे. द ॲप्लिकेशन ऑफ सच कॅन्डिडेट शेल बी रिव्हर्टेड बॅक टू द कॅन्डिडेट इन हिज हर लॉग इन फॉर रेक्टिफिकेशन. ठीक आहे, सो लॉग इनमध्ये सर्व हे गोष्टी घडत राहतील. ओके, कॅन्डिडेट शेल अपलोड द रिक्विजिट डॉक्युमेंट, म्हणजे जे काय तुम्हाला क्लेम करायचं असेल, ठीक आहे, त्याच्यासाठी रिक्वायर्ड डॉक्युमेंट जे असतील ते तुम्ही अपलोड करायचे. ओके, द स्टेटस ऑफ ॲक्सेप्टन्स ऑर रिजेक्शन ऑफ ग्रीवन्स रेज बाय कॅन्डिडेट शेल बी अवेलेबल इन द कॅन्डिडेट्स लॉग इन अलॉंग विथ लेटेस्ट रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट. आता काय आहे, ही तुम्हाला दुसरी भेटेल जर तुम्ही ग्रीवन्स केला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट नंतर, तर आणि जर त्याच्यामध्ये काही अपडेट झाले तर तुम्हाला काय भेटणार आहे, लेटेस्ट रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट, आणि ही तुम्हाला घेऊन पुढची ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करायची आहे. ठीक आहे, आता इथे काय होतंय बघा, दोज कॅन्डिडेट्स हू सिलेक्टेड फिजिकल स्क्रुटिनी मोड शल विजिट FC फॉर रिझॉल्विंग द ग्रीवन्सेस. म्हणजे आता इथे काय होतंय, हा जो 3 दिवसांचा पिरियड दिला आणि त्याच्यात जर तुम्हाला काही अपडेट करायचं असेल तर तुम्हाला FCलाच जावं लागेल. कधी, जर तुम्ही फिजिकल मोड सिलेक्ट केलेला असेल तर. ठीक आहे, ई मोड सिलेक्ट केला असेल, ई स्क्रुटिनी सिलेक्ट केलं असेल तर तुम्हाला कुठे जायची गरज नाही, ते ऑनलाईनमध्ये होऊन जाईल. बट फिजिकल मोडमध्ये जर ग्रीवन्स काही अपडेट्स असतील तर तुम्हाला FCमध्ये जाऊनच ते करावे लागणार. ओके, नाव फायनली हे सर्व झालं, ग्रीवन्स वगैरे सर्व सॉल्व झाल्यानंतर शेवटची स्टेप आहे ती डिस्प्ले ऑफ द फायनल मेरिट लिस्ट. ओके, ही फायनल मेरिट लिस्ट म्हणजे याच्यानंतर काही चेंज होणार नाही. ओके, ठीक आहे, सो ती कधी एक्सपेक्टेड आहे तर 2/8 म्हणजे 2 ऑगस्ट. या डेट ज्या दिलेल्या आहेत त्या थोड्याफार पुढे मागे होऊ शकतात, जो आम्ही अनुभव मागची 10-12 वर्ष घेतोय. तर त्यासाठी तुम्ही कायम अपडेटेड राहा. ठीक आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा. CET सेल जी वेबसाईट आहे ती फॉलो करत राहा. ठीक आहे, तुम्हाला सगळे अपडेट्स इथे भेटून जातील. त्यांनी इथे नोट पण दिलेली आहे, द शेड्यूल गिवन अबाव इज प्रोव्हिजनल. ठीक आहे, द शेड्यूल गिवन हिअर इज प्रोव्हिजनल अँड मे चेंज ड्यू टू अनअवॉइडेबल सर्कमस्टन्सेस. हेच मी तुम्हाला सांगत होतो की हे शेड्यूल जे देतात, ठीक आहे, ते प्रोव्हिजनल असतं, ते कुठे ना कुठे थोडंफार पुढे मागे होऊ शकतं. ओके, आता हे झालं सर्व काय त्यांनी जे दिलेलं आहे वेबसाईटवरती, तर त्यांनी काय काय दिलं हे आपण पाहिलं. ठीक आहे, आता ह्या डेट्स तुम्हाला क्लिअर आहेत. आता पहिले डोक्यात काय ठेवायचं आहे, 14 to 24 यामध्ये पहिले 2 दिवस तुम्ही थांबा. आता मी थांबा का म्हणतोय, कारण ही जी वेबसाईट आहे ती अजून मला वाटतं की डेव्हलपमेंट स्टेजमध्ये आहे, त्यामध्ये बऱ्याच चुका होऊ शकतात आणि तुम्ही गडबडीत फॉर्म भरायला जाल आणि त्यामध्ये तुम्ही आणखून काहीतरी चुका कराल किंवा तुम्हाला काही ऑप्शन दिसणार नाही. ही जी वेबसाईट आहे ती फुल फ्लेज चालून देत आणि त्यानंतर मग तुम्ही रजिस्ट्रेशन करा. तर मी सांगेन की आजचा आणि उद्याचा दिवस थोडा जाऊन देत आणि या 2 दिवसामध्ये तुम्ही काय करायचं आहे तर तुमचे डॉक्युमेंट्स प्रॉपर प्रिपेअर करा. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट, मी एक फॉर्म इथे भरणार आहे, त्याचा मी व्हिडिओ अपलोड करेन आणि तो पण तुम्ही पाहून घ्या आणि त्यानंतर तुम्ही फॉर्म भरा. काही गडबड करायची गरज नाही. ही प्रोसेस तुम्ही जर सकाळी, ठीक आहे, सकाळी चालू केली, ठीक आहे, आणि जर तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे रेडी असतील तर तुम्ही हार्डली 1 तासात हे सगळं कंप्लीट करता आणि ते ई स्क्रुटिनीला जाईल किंवा फिजिकल मोडने तुम्ही व्हेरिफिकेशनसाठी पाठवू शकता. जर फिजिकल मोड असेल तर तुम्ही लगेच ते सगळे डॉक्युमेंट्स घेऊन जवळच्या SCमध्ये जाऊ शकता आणि संध्याकाळपर्यंत किंवा जशी अपॉइंटमेंट भेटेल, समजा त्या दिवसाची भेटली तर त्या दिवसाची किंवा दुसऱ्या दिवसाची भेटली तर दुसऱ्या, मग त्या दिवशी तुमचं काम हार्डली 2 ते 3 तासात तिथे जाऊन होऊन जाईल. ओके, तर काही गडबड करू नका. 14-15 तारीख जाऊन देत, नीट समजून घ्या सगळ्यात. तोपर्यंत मी पण माझं एक फॉर्म भरेन आणि तो मी अपलोड करून दाखवेन तुम्हाला, तो पण तुम्ही पाहून घ्या आणि त्यानंतर मग 16 तारीखला तुम्ही स्टार्ट करा. 17 ते 18 पर्यंत तुमची सगळी प्रोसेस कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे, मॅक्स टू मॅक्स 20च्या पुढे तर कधीच जायचं नाही आहे, शेवटच्या डेटपर्यंत बिलकुल पण जायचं नाही आहे. ही प्रोसेस तुम्ही 18 पर्यंत प्लान करा, मॅक्स टू मॅक्स 20 पर्यंत एक्सटेंड करा, नॉट मोर दॅन दॅट. ओके, ठीक आहे, तर हे सगळे दिले. आता फोकस फक्त तुम्ही 14 ते 24 या 2च तारखांवरती करायचं आहे, बाकीचं सगळे शेड्यूल आपण नंतर फॉलो करायचं आहे. ओके, आता हे झालं साईट. आता मी काय म्हणतो इथे की जर तुम्ही या साईटवर जाल तर ही तर स्क्रुटिनी सेंटर मी तुम्हाला सांगितलं आहे, ते तुम्ही बघून घ्या तुमच्या जवळचं कुठलं असेल ते आणि त्यानुसार करा. आता इथे बघा, इथे त्यांनी इन्फॉर्मेशन ब्रॉशर दिलं आहे, ते तुम्ही डाउनलोड करा आणि तुम्ही त्यातून सर्व माहिती पुन्हा वाचा. सिमिलर काइंड ऑफ ब्रॉशर आहे जे आपण पहिले पण रेफर केलं होतं, तर त्यात असं काही जास्त चेंजेस नाही. पण आता हे बघा, इथे अजून काही गोष्टी अपडेट व्हायच्या आहेत. ॲक्च्युली जर आपण
FE 2023 पहिले, ठीक आहे, FE ॲडमिशन्स 2023 ही जी वेबसाईट होती मागच्या वर्षीची, आय डोंट नो की ते आता चालू आहे की नाही, पण हे बघा आता इथे जर मी इथे गेलो, ठीक आहे, ह्या टॅबमध्ये जर तुम्ही पाहाल, ठीक आहे, तर इथे बघा इम्पॉर्टंट लिंक्समध्ये, ठीक आहे, तर इथे युजर मॅन्युअल आणि रजिस्ट्रेशन मॅन्युअल दिलेलं आहे. ओके, जसं आता जर आपण ही जी आपली लिंक आहे ती जर पाहाल तुम्ही, तर इम्पॉर्टंट लिंक्समध्ये तुम्हाला सध्या स्क्रुटिनी सेंटर लिस्ट दिसते. तर ह्यांनी इथे असे बरेच डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. ओके, सो यामधलं आपल्याला काय करायचं आहे की थोडं थांबून, म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की ही जी वेबसाईट आहे ती थोडी मला अजूनही वाटतंय की टेस्टिंग फेजमध्ये आहे, थोडा वेळ जाईल तिला, ठीक आहे, तर थोडं थांबा जरा. आणि हे असं युजर मॅन्युअल अपलोड होईल, तर हे युजर मॅन्युअल जे असेल ना ते तुम्ही काय करायचं आहे, डाउनलोड करायचं जेव्हा पण तिथे अपलोड होईल. ते हे मी ऑलरेडी डाउनलोड केलेलं आहे, तर त्यामुळे ते इथे ओपन होऊन जाईल डायरेक्टली. तुम्ही पण हे करा, हवं तर सध्या जर वेळ आहे तर 2023चं पाहिलं तरी चालू शकते. ऑलमोस्ट सिमिलर प्रोसेस असणार आहे, काही खूप मोठा चेंज नसणार आहे याच्यामध्ये. नाही बघ, ही अशी PDF असणार आहे, स्टेप बाय स्टेप त्यांनी दिलेलं असणार आहे याच्यामध्ये. युजर मॅन्युअल हे मागच्या वर्षीचं आहे, ठीक आहे, तर आपण इथे पाहू शकतो. हे बघा, हे जसं पेज मगाशी जसं आपण पाहिलं, आपलं जसं आता पेज आलंय जसं हे आहे, तसंच आत्ता तुम्ही पाहू शकता की तुमचं जे 24-25चं आहे तसंच सेम पेज आलेलं आहे. सेम पेज आहे बघा, न्यू रजिस्ट्रेशन ऑलरेडी रजिस्टर्ड 2024-25. तर इथे तो अपडेट होईल, रजिस्ट्रेशनचं मॅन्युअल तुम्हाला भेटेल, तर ते तुम्ही फॉलो करा. हे बघा, सिमिलर काइंड ऑफ, ठीक आहे. आता इथे त्यांनी सगळ्या स्टेप दिलेल्या आहेत, काय काय करायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशन, ऑफकोर्स आपण न्यू रजिस्ट्रेशनसाठी जाणार आहोत आणि ऑलरेडी रजिस्टर्ड कधी टॅब यूज करायचे ते पण मी सांगणार आहे तुम्हाला. तर पहिले न्यू रजिस्ट्रेशनसाठी आपण जाऊ. त्यानंतर आता हे जे ऑप्शन्स आहेत ते 1 by 1 येतात की एकत्रच येतात, तर हे आपण मागच्या वर्षीचा जो व्हिडिओ आहे त्याच्यातून आपण पाहू शकतो. आता हा मागच्या वर्षीचा व्हिडिओ आहे, इथे तुम्ही पाहू शकता न्यू रजिस्ट्रेशन अँड ऑलरेडी रजिस्टर्ड. तर आता पहिले जर तुम्ही रजिस्ट्रेशन करत असाल तर न्यू रजिस्ट्रेशनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जेव्हा तुम्ही त्याच्यावरती क्लिक कराल, ठीक आहे, तर तुम्हाला तो विचारेल हॅव यू अपियर्ड फॉर MHT CET 2023, ठीक आहे. तर ऑफकोर्स तुम्ही येसच म्हणणार आहात आणि येस म्हटल्यानंतर तो बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला विचारेल. आता त्यामध्ये काय विचारतात, MHCET ॲप्लिकेशन नंबर काय, रोल नंबर काय आणि डेट ऑफ बर्थ काय. हे तुम्ही एंटर केलं की काय करायचं, चेक CET डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. ओके, एकदा तुम्ही जे डिटेल्स भरले आणि चेक CET डिटेल्स म्हटलं की काय होईल, तो ऑटोमॅटिकली डेटा फेच करेल CETच्या वेबसाईटवर आणि तुम्हाला इथे नाव आणि तुमचे PCMचे मार्क्स प्लस तुम्हाला काय दिसेल, टोटल. तर ह्या गोष्टी तुम्ही प्रॉपर चेक करून घ्यायच्या आहेत. ओके, हे झाल्यानंतर तुम्ही काय करायचं, आय हॅव रीड ऑल इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स अँड सेव्ह अँड प्रोसीड, ठीक आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता की 1 by 1 सगळे ऑप्शन्स येत आहेत इथे. वन्स यू आर डन विथ द सेव्ह अँड प्रोसीड, तर काय होतंय, तो विचारतोय JEE साठी तुम्ही अप्लाय केलं होतं का, ठीक आहे, तर येस ॲपियर्ड फॉर द JEE, करेक्ट. तर येस करायचं, मग पुन्हा तो काय विचारेल, त्याचे डिटेल्स विचारेल, ते तुम्ही ते फिलअप करायचे. त्याच्या पुढे जेव्हा तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड कराल, जसं CETचं केलं तसेच डिटेल्स येतील. तुम्हाला काय विचारतील ते की तुमचा JEEचा ॲप्लिकेशन नंबर काय किंवा सीट नंबर काय, डेट ऑफ बर्थ काय, ह्या सगळ्या गोष्टी ते तुम्हाला विचारतील, ठीक आहे. आणि वन्स यू फिल देअर, तर मग त्याच्या पुढचा ऑप्शन येतो आर यू फॉरेन नॅशनल, NRI वगैरे वगैरे. तर ही गोष्टी काय असतील, मग पुन्हा तुम्ही येस केलं तर त्याच्याशी रिलेटेड जे काय असतील ते तुम्हाला डिटेल्स विचारतील आणि मग पुन्हा तुम्ही चेक डिटेल्स म्हटलं की पुन्हा काहीतरी डेटा फेच होईल आणि मग त्याच्यावरून तुम्हाला ते करायचं. तर पुढच्या स्टेपमध्ये तो काय म्हणतो, आर यू फॉरेन नॅशनल वगैरे वगैरे, ह्या डिफरंट कोटाज आहे. तर तुम्ही येस केलं तर तो काय विचारेल, तुमचा ॲप्लिकेशन नंबर काय, डेट ऑफ बर्थ काय. मग तुम्ही ते केल्यानंतर तो पुन्हा विचारेल की चेक फॉरेन रजिस्ट्रेशन डिटेल्स. मग पुन्हा डिटेल्स येतील, ते चेक करा आणि जर असतील ओके तर तुम्ही काय करू शकता, प्रोसीड करू शकता. त्याच्या पुढे तुम्हाला अजून एक डिफरंट कोट आहे, त्याच्याबद्दल विचारतील. येस केला तर त्याचे कॅन्डिडेटचे डिटेल्स ते विचारतील, ते पुटअप केल्यानंतर त्याचे डिटेल्स तुम्ही चेक करायचे. आणि शेवटी ते विचारतील की क्वालिफाईंग एक्झाम तुमची काय आहे. तर नॉर्मली आता HSCच येईल, डायरेक्ट सेकंड इयरवाले असेल त्यांच्यासाठी डिप्लोमा असेल. हे सगळं करायचं आहे. आय हॅव रीड ऑल इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्सवरती क्लिक करायचं अँड देन सेव्ह अँड प्रोसीड. ओके, तर हे झालं तुमचं पहिलं पेज जे मी तुम्हाला दाखवत होतो. तर असं आपण सगळ्या ज्या पेजेस आहेत ते आपण डिस्कस करू. तर हे ऑप्शन्स 1 by 1 येतील. त्याच्यानंतर तुम्हाला ते व्यवस्थित फिलअप करायचं आहे. त्यानंतर ते काय विचारतायत बघा, तुम्हाला काही बेसिक डिटेल्स विचारतायत. इथे कोणकोणते डिटेल्स आहेत ते पण आपण पाहून घेऊ आणि ते व्यवस्थित भरायचे आहेत. कळालं का, जेव्हा पण तुम्ही आई वडिलांचं नाव टाकत असाल, ठीक आहे, मार्क्स टाकत असाल कुठलेही, तर ते प्रॉपर मार्कशीट हातात धरा आणि ते एक एक डिटेल्स व्यवस्थित भरा. काही स्पेलिंग मिस्टेक्स वगैरे करू नका. तर इथे तुमचं नाव येईल ते ॲज पर 12th आहे का ते चेक करा, ठीक आहे. त्यानंतर वडिलांचं नाव, जेंडर आणि याच्यामध्ये हे ड्रॉपडाऊन लिस्ट दिलं आहे, तिथे वेगवेगळे ऑप्शन येतील. लाईक इथे मेल फिमेल, ठीक आहे, असं ऑप्शन येईल. इथे डेट ऑफ बर्थ येईल,
त्यानंतर ही जी तुमची रिजन प्रदेश जो असेल, ठीक आहे, तो येईल आणि ते बरेचसे ऑप्शन येतील. मातृभाषा मराठी, त्यानंतर मेल फिमेल, पुन्हा इथे कन्फर्मेशन विचारतो. इथे जर तुम्ही सिलेक्ट केलं तर त्यानुसारच इकडे तुम्हाला कन्फर्म करायचं आहे, ठीक आहे. तर याच्यामध्ये ड्रॉपडाऊनमध्ये बरेचसे ऑप्शन्स येतील तुम्हाला, तर त्यानुसार हे करायचं. इथे कौटुंबिक उत्पन्न तुम्ही टाकायचं आहे आणि फायनली द राष्ट्रीयत्व इज इंडियन, ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला फिलअप करायच्या. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर इथे काही मुलं मिस्टेक करतात आणि ती कुठे करतात, मिस्टेक इन द सेन्स काही गोष्टी तुम्हाला लक्षात असल्या पाहिजे, ते मी सांगतो इथे. आणि ती महत्त्वाची गोष्ट आहे मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस. आणि तिसरी गोष्ट पासवर्ड. मी जवळपास 10 ते 12 वर्ष या फील्डमध्ये ॲडमिशनमध्ये काम करतो आहे. जेव्हा मुलगा कन्फर्मेशनसाठी बसतो आमच्यासोबत, तर त्याला कुठल्या मोबाईलवरती OTP येणार आहे किंवा कोणता मोबाईल मी रजिस्ट्रेशनसाठी दिलं आहे हे बऱ्याच जणांना माहीत नसतं आणि मग त्यावेळी गोंधळ होतो. गोंधळ ॲक्च्युली कॅपचं ठीक आहे, कॅप 1 कॅप 2 पर्यंत ठीक आहे, एवढा त्यावेळी म्हणजे गर्दी नसते. पण जेव्हा तुम्ही कॅप 3ला येता किंवा तुम्ही स्पॉट राऊंडला, जिथे फार गर्दी असते आणि स्पॉट राऊंडला तर फास्ट म्हणजे बऱ्याच गोष्टी खूप फटाफट घडत असतात, खूप फास्ट घडत असतात आणि त्यावेळी तुम्हाला या गोष्टी खरंच माहिती असणं गरजेचं असतं. आणि बऱ्याचदा पाहतो की मुलांना माहीतच नसतं की त्यांचा मोबाईल नंबर कुठला रजिस्टर्ड आहे, कशावरती OTP येणार आहे. मग जेव्हा त्यांच्या मोबाईलवर येत नाही, मग ते आईवडिलांना फोन करतात की तुमच्याकडे OTP आला आहे का, ह्या गोष्टी चालू असतात. तर ह्या गोष्टी आता तुम्ही अवॉइड केल्या पाहिजेत. तुम्हाला पहिल्यापासून माहीत पाहिजे की मोबाईल नंबर मी कुठला देतोय, ठीक आहे, आणि ईमेल ID कुठला देतोय. आणि ह्या एक लक्षात ठेवा, हा जो मोबाईल नंबर असेल हा तुम्हाला सहजरित्या ॲडमिशन प्रोसेसच्या दरम्यान उपलब्ध असला पाहिजे, ठीक आहे, स्पेशली कॅप 3 अँड स्पॉट राऊंडच्या वेळी, ठीक आहे. तर हा शक्यतो तुमचा मोबाईल नंबर असेल तर वेल अँड गुड, किंवा आई वडील. आणि एकतर अनोळखी म्हणजे तिसऱ्या व्यक्तीचा मी कधीच देऊ नका मोबाईल नंबर, कारण ह्या मोबाईल नंबरवरती तुमच्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. एक तर OTP सगळे येणार आहेत, दुसरी गोष्ट यातून तुम्ही लॉग इन करू शकता आणि लॉग इन केल्यानंतर तुम्ही तुमचं जसं ॲडमिशन कन्फर्म करू शकता तसं ते कॅन्सलही होतं त्यातून. तर त्यामुळे मोबाईल नंबर जो आहे ना तो खूपच ऑटिकॅन्से तुम्ही जपून इथे द्या, जो तुम्हाला सहजरित्या उपलब्ध राहील आणि शक्यतो अनोळखी व्यक्ती किंवा तिसऱ्या पर्सनचा तुम्ही देऊ नका. आता हे जे युजर मॅन्युअल आहे हे तुम्ही बघा. पासवर्ड कायम लक्षात ठेवायचा आहे, सहजरित्या तुमच्या लक्षात राहील असाच पासवर्ड ठेवा. उगाचच खूप क्रिटिकल करून ठेवू नका, कारण मुलांना पासवर्ड ऐनवेळी आठवत नाही आणि मग त्यांना प्रॉब्लेम्स येतात. तर प्रॉब्लेम्स येऊ नयेत या गोष्टीसाठी पासवर्ड जो असेल तो एकदम व्यवस्थित आणि सहजरित्या लक्षात येईल असंच ठेवा. मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन मी तुम्हाला बोललो, वन्स यू गिव्ह द मोबाईल नंबर त्याच्यावरतीच आता सगळं पुढचं चालू होणार आहे. लगेच OTP येणार रजिस्ट्रेशनसाठी. OTP टाकला की तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होऊन जाईल आणि एक युनिक ॲप्लिकेशन ID जनरेट होईल. हा तुम्हाला कायम सेव्ह करायचा आहे. हा ॲप्लिकेशन ID जो आहे तो कायम सेव्ह करून ठेवायचा आहे. आणि हा का लागणार आहे तर हे बघा, तुम्ही जर CETच्या वेबसाईटवर आलात तर इथे एक तर ऑलरेडी रजिस्टर्ड ऑप्शन आहे. आता तुमचं रजिस्ट्रेशन झालं तर तुम्ही तिथूनही जाऊ शकता, किंवा इथे बघा इथे एक ऑप्शन आहे रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन, ठीक आहे, रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन. इथे जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला ॲप्लिकेशन ID विचारला आणि हा कुठे आहे तर जो तुम्ही आता रजिस्ट्रेशन केल्यानंतर जो जनरेट झाला आहे तो आहे. तर तो तुम्ही सांभाळून ठेवायचा आहे. त्याचा तुम्हाला मेसेज पण येईल, टेक्स्टमध्ये ईमेल पण येईल, ठीक आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला नीट जपून ठेवायच्या आहेत. तर ही आहे रजिस्ट्रेशन प्रोसेस. रजिस्ट्रेशन प्रोसेस झाल्यानंतर ठीक आहे तुम्ही पुन्हा लॉग इन करू शकता. आणि लॉग इन केल्यानंतर आता काय होणार आहे की तुम्हाला वेगवेगळे डिटेल्स भरायचे आहे. डिटेल्स म्हणजे काय, तर तुमचे कॅन्डिडेटचे टाईप असेल, होम युनिव्हर्सिटी असेल, ठीक आहे, रिझर्वेशन डिटेल्स असतील, क्वालिफिकेशन डिटेल्स असतील, JEE दिली असेल तर JEE मेन्सचं येईल, अपलोड फोटोग्राफ करायचे आहेत आणि त्यानंतर रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, ठीक आहे, म्हणजे ॲज पर तुमचं कॅन्डिडेचर, ॲज पर युअर कॅटेगरी, ॲज पर युअर डिफरंट कोटा लाईक TFWS, EWS असेल, तर ह्यांची सगळ्यांचे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे अपलोड करायचे. आणि त्यानंतर तो कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म ॲट द फॅसिलिटेशन सेंटर, ही लास्ट स्टेप आहे, स्टेप नंबर 10. तर ह्या स्टेप्स कशा करायच्या त्या मी तुम्हाला सगळं सांगतो नंतर. ओके. त्यानंतर क्लेम युअर टाईप ऑफ कॅन्डिडेचर, ठीक आहे. तर इथे तुम्ही टाईप A, B, C, D, E काय आहे, मी ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघून घ्या. कुठल्याही प्रकारची गडबड करू नका याच्यामध्ये. त्यानंतर ते विचारतील होम युनिव्हर्सिटी अँड कॅटेगरी डिटेल्स. मी होम युनिव्हर्सिटीवरती ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याच्यामध्ये एक चार्ट पण दिलेला आहे की होम युनिव्हर्सिटी म्हणजे काय आहे आणि तुम्ही कोणत्या होम युनिव्हर्सिटीमध्ये येता, तर ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. कास्टमध्ये इथे सारे ऑप्शन्स येतील, तुम्ही तुमची कास्ट निवडायची आहे. त्यानंतर ॲन्युअल इन्कम टाकायचं आहे. SC ST साठी इन्कम सर्टिफिकेटची गरज नाही आहे. SC ST ला फक्त कास्ट व्हॅलिडिटी आणि बाकी या जे कोणी आहेत इथे त्यांना कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर प्रोड्यूस करणं गरजेचं आहे.
राहता राहिला ACBCचा, आता सध्या इथे ऑप्शन हा मागच्या वर्षीचा आहे त्यामुळे इथे ACBC दिसत नाही आहे, पण इन्फॉर्मेशन ब्रॉशरमध्ये ACBC ऑलरेडी त्यांनी दिलेलं आहे 10% रिझर्वेशन, तर त्यांना इन्फॉर्मेशन ब्रॉशरमध्ये त्यांनी कास्ट व्हॅलिडिटी लागणार असं मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, बऱ्याच मुलांनी कमेंट केले की त्यांना कास्ट व्हॅलिडिटीमध्ये प्रॉब्लेम्स येत आहे, तर मी पण माझ्या परीने माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहे. लवकरच मी तुम्हाला अपडेट करेन. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की सरकार ह्या गोष्टीचं व्यवस्थित प्लॅनिंग करेल आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही याची सरकार काळजी घेईल. ठीक आहे, ओके. सो आपण पुढे जाऊ. आता इथे बघा एक दोन गोष्टी आहेत. EWS, ठीक आहे, EWS. तर इथे ते विचारतात EWS आहात का. ठीक आहे, तर EWS असाल तर तुम्ही येस किंवा नो करायचं आहे. तिथे येस केलं तर लक्षात ठेवा की तुमच्याकडे EWS सर्टिफिकेट पाहिजे आणि EWSचा फॉर्मॅट नीट बघून घ्या, त्याच फॉर्मॅटमध्ये ते असलं पाहिजे, अदरवाईज तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो ॲडमिशनच्या वेळी. स्पेशल रिझर्वेशन डिटेल्स म्हणजे ते PWD असेल, डिफेन्स असेल, TFWS असेल, तर त्याप्रमाणे तुम्ही ते फिलअप करायचे आहेत. फक्त एक लक्षात ठेवायचं, जर TFWS साठी अप्लाय करत असाल तर इन्कम सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे. ओके, ते असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही 10वीचे डिटेल्स भरायचे आहेत. त्यानंतर HSC, JEEचे डिटेल्स आणि फायनली द अपलोड फोटोग्राफ. इथे तुम्ही प्लीज, मी रिक्वेस्ट करतो, मी बऱ्याचदा पाहिलं आहे, ठीक आहे, मुलं सेल्फी काढून फोटो अपलोड करतात, जे फार म्हणजे खूपच वाईट आहे आणि अशा वेळी तुम्हाला स्क्रुटिनीला वगैरे पण प्रॉब्लेम येऊ शकतो. तर अशा गोष्टी करू नका. जा फोटो स्टुडिओमध्ये चांगला पासपोर्ट साईज फोटोग्राफ काढा, जो तुम्हाला पुढे इतर कुठले तरी फॉर्म भरण्यासाठी पण कामी येऊ शकतो. आणि त्याची सॉफ्ट कॉपी घ्या आणि ती अपलोड करा. ओके, आता याच्यामध्ये त्यांनी काही काही गोष्टी दिलेल्या आहेत बघा, की 4 KB पेक्षा जास्त आणि 100 KB पेक्षा कमी असला पाहिजे. त्याची साईज दिलेली आहे त्यांनी 3.5 सेंटीमीटर बाय 4.5 सेंटीमीटर. ठीक आहे, अँड एन्श्युअर दॅट फोटोग्राफ इमेज इज ऑफ गुड क्वालिटी. ठीक आहे, मध्ये काय करायचं, इथून तुम्ही सिग्नेचर किंवा फोटो सिलेक्ट करायचा आणि इथे मग ते ऑप्शन्स येतील, तिथे तुम्ही ते अपलोड करून हे पुन्हा चेक करायचं आणि नंतर सेव्ह अँड प्रोसीड करून टाकायचं. ठीक आहे, आणि त्यानंतर रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स मी सांगितले तसंच. ठीक आहे, अँड आता हे डॉक्युमेंट्स तुमचे जास्त वाढूही शकतात. जर तुमची कॅटेगरी तुम्ही जर कॅटेगरी स्टुडंट असाल तर तुमचे अजून डॉक्युमेंट वाढतील. जर तुम्ही TFWS असाल तर इन्कम सर्टिफिकेट ॲड होईल. तुमचं डिफेन्स असेल तर वेगळी डॉक्युमेंट लागतात. PWD असेल तर वेगळी डॉक्युमेंट्स लागतील. तर त्यानुसार ही लिस्ट चेंज होईल. ठीक आहे, दिस इज जस्ट वन ऑफ द एक्झाम्पल. त्यानंतर ॲप्लिकेशन फी कार्ड अँड फायनली आफ्टर सक्सेसफुल पेमेंट कॅन्डिडेट कॅन प्रिंट द ॲप्लिकेशन फॉर्म. ओके, ठीक आहे. तर आणि त्यांनी इथे म्हटलेलं आहे बघा, ओनली व्हेरीफाईड ॲप्लिकेशन फॉर्म्स विल बी कन्सिडर्ड फॉर द कॅप ॲडमिशन प्रोसेस. तर व्हेरिफिकेशन होणं खूपच गरजेचं आहे. ठीक आहे, तर इथे ही युजर मॅन्युअल आहे ते संपतंय. सेम युजर मॅन्युअल तुम्हाला या वर्षासाठी पण अवेलेबल होईल. तर आता तुमच्याकडे 2 दिवस आहेत, थोडा वेळ घ्या. आजच गडबड करू नका. कोणी म्हणते नाही आजच भरून टाका वगैरे, नका करू. कारण अजूनही जी वेबसाईट जी आहे CET सेलची, तर इथे पाहू शकता तुम्ही, ही जी वेबसाईट आहे ही मला तरी अजूनही वाटते की टेस्टिंग फेजमध्ये आहे. थोडेफार जे काही एरर्स असतील ते हळूहळू दूर होतील असं मला वाटतंय. ठीक आहे, तर काही गडबड करू नका, बिलकुल पण गडबड करू नका. युजर मॅन्युअल येतंय का पहा, 2 दिवस वेट करा. हवं तर ते 2023चं जे आहे ते युजर मॅन्युअल बघा, त्यानुसार तुमच्याकडे सगळा डेटा आहे का बघा आणि त्यानंतर उद्या संध्याकाळी किंवा परवा सकाळी तुम्ही स्टार्ट करा प्रोसेस. बट थोडा वेळ घ्या, पेशन्स ठेवा थोडे. आणि दुसरी गोष्ट, मी पण एक फॉर्म भरणार आहे, तो मी तुम्हाला अपलोड करून देईन, तो पण बघून घ्या तुम्ही. त्यातून तुमचे बरेचसे डाऊट्स क्लिअर होऊन जातील आणि त्यानंतर तुम्ही बिंदास फॉर्म भरा. बट 20च्या पुढे ही प्रोसेस जाऊ देऊ नका. 20च्या अगोदर म्हणजे टार्गेट 18च ठेवा मॅक्स टू मॅक्स. काही कारणास्तव अनअवॉइडेबल रिझन्समुळे जर तुम्हाला शक्य नाही झालं तर 20च्या पुढे तर ही अजिबात प्रोसेस जायला द्यायची नाही. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि मला विचारू शकता. तर महत्त्वाचं काय होतं बघा, तुम्हाला रजिस्ट्रेशन स्टार्ट झालं आहे, वेबसाईट तर ओपन झाली, पण मी काय म्हणालो थोडं थांबा. ठीक आहे, ती वेबसाईट सेटल होऊन देत, सगळ्या गोष्टी येऊन देत. त्याच्यामध्ये युजर मॅन्युअल दिसत नाही आपल्याला, जे महत्त्वाचं आहे. इन्फॉर्मेशन ब्रॉशर दिलेलं आहे, ते इन्फॉर्मेशन ब्रॉशर एकदा पुन्हा नीट वाचा, त्यामध्ये काही अपडेट्स आहेत का बघा. मला जर दिसलं तर मी पुन्हा त्याच्यावरती एक व्हिडिओ टाकणार आहे की या गोष्टी अपडेट झालेल्या आहेत. पण तुम्ही स्वतःचं पण रिसर्च करा, ते इन्फॉर्मेशन ब्रॉशर वाचा व्यवस्थित. ठीक आहे, त्यानंतर दुसरी गोष्ट, युजर मॅन्युअल एकदा रीड करा, त्यानुसार तुमचे डॉक्युमेंट्स अरेंज करा. काही तुम्हाला समज नसेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा युजर मॅन्युअलबद्दल, मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे, त्यानंतर तिसरी गोष्ट, चुका काय नाही करायच्या, तर मोबाईल नंबर, ईमेल ID आणि पासवर्ड, ह्या 3 गोष्टी खूप सेन्सिटिव्ह आहेत, ज्या तुम्ही तुमच्यापर्यंत मर्यादित ठेवा.
कोणासोबतही शेअर करू नका. आशा करतो की मी जी काही ती इन्फॉर्मेशन देत आहे ती तुमच्या कामी येत असेल. तुम्हाला जी ॲडमिशन प्रोसेस आहे, ठीक आहे, ती सहज किंवा सोपी होण्यासाठी काहीतरी थोड्या प्रमाणात मदत होत असेल. तुम्ही लोक माझे व्हिडिओज पाहतात आणि ते शेअर करतात, लाईक करतात, कमेंट करतात. सो त्याबद्दल मी तुमचं खरंच म्हणजे आय एम रिअली थँकफुल टू यू. तुमचा हा सपोर्ट जो आहे तो कायम असाच माझ्यासोबत राहून देत आणि मी इथे तुम्हाला प्रत्येक स्टेपला गाईड करण्यासाठी आहे. आज मी जसं तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या तशाच मी दररोज तुम्हाला सांगत राहणार आहे. तुम्ही त्या पहा आणि त्यातून ज्या तुम्हाला गोष्टी महत्त्वाच्या वाटतील किंवा तुमच्या कामी येत असतील त्या तुम्ही खरोखर यूज करा. पण कुठलीही गोष्ट घाई गडबडीत करू नका आणि चुका करू नका बिलकुल पण. ॲडमिशन प्रोसेस खूप साधी आणि सोपी आहे. सो विथ दिस आय स्टॉप युअर. थँक यू व्हेरी मच फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट. थँक्यू. थँक्स अ लॉट.